नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अँड लिफ्ट. तर मित्रांनो, आज आपण बघूया HTML ब्लॉक एलिमेंट्स आणि HTML इनलाईन एलिमेंट्स कोणते असतात आणि त्याचं महत्त्व काय आहे नेमकं HTMLमध्ये. बरोबर आहे मित्रांनो. तर आपण बघूया HTML ब्लॉक एलिमेंट्स. तुम्ही बघू शकता HTML ब्लॉक एलिमेंट्स जे असतात, तुम्ही जेव्हा जेव्हा हे एलिमेंट्स यूज करतात तर हे बाय डिफॉल्ट जे आहेत ते फुल विड्थ घेतात डॉक्युमेंटची, आणि ब्राउझर जो आहे तो ब्लॉक एलिमेंट्सला थोडीफार पॅडिंग किंवा स्पेस जो असतो, मार्जिन जे असते ते थोडीफार डावीकडे आणि उजवीकडे ॲड करत असतं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता ही लिस्ट आहे ब्लॉक एलिमेंट्सची. तर याच्यातले आपण 90% पाहिलेले आहेत. आपण ऑर्डर लिस्ट पाहिलेलं आहे, अनऑर्डर्ड लिस्ट पाहिलेले शिकलेलो आहेत आपण. DL, LI, टेबल टॅग शिकलेलो आहेत. HR टॅग आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. H1, H6P फक्त फॉर्म एलिमेंट्स आपल्याला शिकायचं राहिलं आहे, आणि डिव्ह एलिमेंट्स. बरोबर मित्रांनो. तर फरक फक्त एवढाच असतो की जेव्हा जेव्हा आपण हा एलिमेंट देऊ तेव्हा तेव्हा हा जो एलिमेंट आहे तो पूर्ण विड्थ घेतो डॉक्युमेंटची. समजा तुम्हाला एक्झाम्पल द्यायला झालं तर आपण काय करूया, इथे टेक्स्ट लिहितो मी आणि याच्यामध्ये देतो डिव्ह. ठीक आहे. बरोबर आहे मित्रांनो. जेव्हा मी याला सेव्ह करतो आणि याला मी जेव्हा ब्राउझरमध्ये रन करतो, तुम्ही पाहिलं मित्रांनो, हा जो टेक्स्ट आहे हा जसाच तसा राहतो, हा टेक्स्ट जसाच तसा राहतो, आणि हा जो मधातला जो डिव्ह आहे तो न्यू लाईनने स्टार्ट होतो आणि पूर्ण विड्थ घेतो. ठीक आहे. तर हाच फरक असतो मित्रांनो ब्लॉक एलिमेंट्समध्ये आणि इनलाईन एलिमेंट्समध्ये. तर आपण इनलाईन एलिमेंट्स बघूया. तर इनलाईन एलिमेंट्स जे आहे ते न्यू लाईनने स्टार्ट होत नाहीत, आणि ते जे विड्थ घेतात ते त्याच्या रिक्वायरमेंटनुसार घेतात. म्हणजे जेवढी काही त्यांना विड्थ पाहिजे असते कंटेंट दाखवायला तेवढीच ते विड्थ घेतात मित्रांनो. तर आपण एक काम करूया, स्पॅन एलिमेंट्स किंवा लेबल एलिमेंट घेऊया. आता हा जो स्पॅन एलिमेंट आहे, लेबल एलिमेंट आहे, दोन्हीसुद्धा फॉर्ममध्ये यूज होतात. तर आपण याचं पुढे बघूया. स्ट्रॉंग इमेज जे टॅग आहे आपण घेतलेले आहे, अँकर टॅग घेतलेला आहे. हे बोल्ड, इटॅलिक किंवा इनपुट जे टॅग आहेत ते आपण घेऊया. स्ट्रॉंग टॅग जे आहे ते आपण घेऊया फॉर्म टॅगमध्ये, जेव्हा आपण फॉर्म्स, HTML फॉर्म्स शिकायला सुरुवात करू त्यावेळेस. तर एक्झाम्पलसाठी स्पॅन घेऊया. तर जेव्हा मी इथे स्पॅन टाकतो आणि याच्या आतमध्ये आणखी एक एलिमेंट देतो बोल्ड नावाचा, B नावाचा. तर याला बोल्ड इफेक्ट येतो. मी जेव्हा सेव्ह करतो आणि रन करतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता हा जो एलिमेंट आहे हा फुल विड्थ घेत नाही. याची विड्थ तुम्ही बघू शकता. जेवढं टेक्स्ट आहे का तिथे दिलेलं आहे बघा, 45.94 गुणिले 18.18. तर तेवढीच विड्थ घेते मित्रांनो. जेव्हा मी याला स्पॅन इकडे घेतो आणि हा स्पॅन इकडे टाकतो त्यावेळेस बघूया काय होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्पॅन जो एलिमेंट आहे तो सिंगल लाईन आहे, तो नेक्स्ट लाईनला स्टार्ट होत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण बोल्ड नावाचा एलिमेंटसुद्धा टाकला होता. तो एलिमेंट न्यू लाईनला स्टार्ट झाला नाही. का तर तो आहे इनलाईन एलिमेंट. स्पॅनसुद्धा हा इनलाईन एलिमेंट आहे. आणि याची विड्थ जर तुम्ही पाहिली तर याची जी विड्थ आहे ती जेवढं टेक्स्ट आहे तेवढीच त्याची विड्थ आहे. तर हा फरक असतो मित्रांनो ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट्समध्ये. तर पहिला ब्लॉक एलिमेंट आहे HTML डिव्ह. तर हे नेमकं काय आहे, कसं वर्क करतं आहे आपण बघूया. तर हे जे एलिमेंट आहे हे कंटेनर म्हणून, ॲज अ कंटेनर म्हणून यूज होत आहे वेब पेजमध्ये. आणि याच्यामध्ये आपण मल्टिपल जे एलिमेंट्स आहेत HTMLचे ते आपण ॲज अ चाइल्ड एलिमेंट याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हा जो एलिमेंट आहे तो बाय डिफॉल्ट फुल विड्थ घेतो, कारण की हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. तर याचे काही एक्झाम्पल आपण बघूया.
ठीक आहे, तर हा H3 टॅग मी टाकला आहे आणि त्याच्या खाली HR टॅग. आज HR जो आहे तो हॉरिझॉन्टल रुलर आहे, तर सेक्शनला डिवाइड करण्यासाठी हा HR यूज होतो. आता जेव्हा मी याला क्लिक करायला आधी इथे एक HR टाकतो, तर या डिवला, या पहिल्या डिवला दुसऱ्या डिवपासून हा वेगळा करतो आणि हा दुसऱ्या डिवला तिसऱ्या डिवपासून वेगळा करतो आणि हा जो आहे तिसऱ्या डिवला चौथ्या डिवपासून वेगळा करतो. म्हणजे एक डिफरन्शिएशन आपल्याला मिळतं. याचा फक्त वापर कसा असतो की हॉरिझॉन्टल रुलर आहे, त्याचं एक डिफरन्शिएशन आपल्याला मिळायला पाहिजे प्रत्येक सेक्शनचं. तर तुम्ही बघू शकता इथे डिव आहे, याच्यामध्ये आपण H2 इलेमेंट ॲज अ चाइल्ड घेतला आहे आणि पॅराग्राफ. आता हे दोन्ही ब्लॉक लेवल एलिमेंट्स आहेत, त्याच्यामुळे नेक्स्ट लाईनलाच येतील. आता इमेज जे आहे ती इनलाईन एलिमेंट आहे, तर हे नेक्स्ट लाईनला येणार नाही आणि आपण जेवढी विड्थ देऊ तेवढीच हा घेईल. आणि हे जे आहेत कंटेनरची जेवढी विड्थ आहे ते अवेलेबल, जेवढी विड्थ आहे कंटेनरची तेवढी हे दोन एलिमेंट्स घेतील. तर आपण प्रॅक्टिकलमध्ये बघूया. तर जेव्हा मी हा कोड लिहितोय आणि तुम्हाला जर दिसत नसेल तर याला थोडं मी झूम करतो. मी 100% केले होते झूम, तर मग हे बघा. तर मी इकडे आता रिफ्रेश करतो याला. तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट जी आहे विड्थ ती 100% घेतलेली आहे, 100% या HTML div टॅगने. का तर हा आहे ब्लॉक लेवल एलिमेंट. तर डिवमध्ये आपण चाइल्ड एलिमेंट घेऊ शकतो, जे ब्लॉक एलिमेंट्सही असू शकतात किंवा इनलाईन एलिमेंटसुद्धा असू शकतात. असं काही गरजेचं नाही आहे की ब्लॉक एलिमेंटमध्ये ब्लॉक एलिमेंटच टाकावे. ठीक आहे, तर हा इनलाईन एलिमेंटसुद्धा मी टाकलेला आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता इमेज. तर याचे भरपूर काही ॲट्रिब्यूट्स आहेत जे आपण जावास्क्रिप्टच्या कोर्समध्ये आपण शिकूया. का तर ते ॲट्रिब्यूट्स जे आहेत ते जावास्क्रिप्टमध्ये यूज होतात 90%. तर जे स्टाईल आणि क्लासेस जे आहेत ते आपण CSS जेव्हा चालू करूया तेव्हा आपण घेऊया. तर माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा चॅप्टर जर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भरपूर लोकांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा मराठीमध्ये HTML आणि CSS शिकायला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो.